नमस्कार. पुणे तिथं काय उणे अशी एक म्हण प्रचलित आहे. पुणेरी पाट्या, पुणेरी भाषा, पुणेरी टोमणे यांची जशी चर्चा होत असते तशीच चर्चा अगदी पुण्यातील लोकांच्या दुपारच्या वामकुक्षीची देखील होत असते. पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि त्यामुळेच इथल्या अनेक भागांना जी नावं आहेत त्यांचा संदर्भ देखील इतिहासाशी कुठेतरी मिळता जुळता असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि असाच एक भाग सध्या चर्चेमध्ये आलेला आहे आणि तो भाग म्हणजे स्वारगेट. तिथं ना स्वार ना गेट, तरीही त्याचं नाव स्वारगेट कसं, हाच प्रश्न आम्हालाही पडला होता. आणि त्यानंतर आम्ही त्याचा सखोल असा अभ्यास केला आणि एक रंजक कहाणी या अभ्यासामधून आमच्या लक्षात आली आणि हीच कहाणी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. 25 फेब्रुवारीला स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये पहाटेच्या वेळी एक लैंगिक अत्याचाराची घटना घडली. संपूर्ण राज्यभरात स्वारगेट बस डेपो चर्चेत आला. या ठिकाणाहून महाराष्ट्रातून हजारो बसगाड्या दररोज ये जा करतात. मध्यवर्ती असलेलं हे पुण्यातलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. मात्र या ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसं पडलं हे पुण्यात वर्षानुवर्षे राहणाऱ्या पुणेकरांना देखील माहीत नसावं. स्वारगेट सदृश्यच पुलगेट, पेरूगेट, मसोबा गेट, रामोशी गेट, फडगेट ही नावं देखील पुण्यातील अनेक भागांना दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता या इतर नावांचा जर विचार केला तर मसोबा गेट किंवा रामोशी गेट म्हणजे त्या ठिकाणी त्या लोकांची वस्ती असणार, त्यामुळे त्या ठिकाणची ती नावं पडलेली असणार. पेरूगेट हे नाव समजा एखाद्या पेरूची बाग किंवा एखाद्या पेरूचं झाड यावरून देखील पडलं असेल. पुलगेट हे नाव एखादा त्या काळी त्या ठिकाणी असणाऱ्या पुलावरून देखील पडलं असेल. परंतु स्वारगेट हे नाव नक्की कसं पडलं? ना तिथं स्वार ना कुठलं गेट, तरीही या ठिकाणचं नाव हे स्वारगेट कसं पडलं? तर मित्रांनो, पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. शेकडो वर्षापासूनच्या जुन्या इमारती आजही मोठ्या दिमागात पुण्याची ऐतिहासिक साक्ष देत उभ्या आहेत. खुद्द छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्या शिवनेरीसह लोहगड, पुरंदर, राजगड, सिंहगड यासारख्या अनेक गडांनी पुण्याला वेढा घातलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्मा अगोदर एका मुघल सरदारानं त्या काळच्या पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून पुणे बेचिराख केल्याची कथा आपल्याला ऐकायला मिळते. त्याच पुण्यभूमीची जमीन राजमाता जिजाऊंनी सोन्याच्या फाळाने नांगरली आणि ही पुण्यभूमी पुन्हा एकदा नव्या जोमाने उभी राहू लागली. जिजाऊंच्या या कृतीमुळे पुणे सोडून गेलेले पुणेकर पुन्हा एकदा पुण्यामध्ये परतण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की कोणीतरी आपल्या संरक्षणासाठी आता आपल्या गावामध्ये आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने आकार घेऊ लागलं. जिजाऊंनी सुद्धा याच ठिकाणी आपला स्वतःसाठी लाल महाल बांधून घेतला आणि त्या बाल शोभासह त्या लाल महालामध्ये राहू लागल्या. याच काळात शिवरायांनी रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली आणि आपल्या मावळ्यांसह स्वराज्याची निर्मिती करण्याला प्रारंभ केला. सुरुवातीला पुण्या शेजारचे एक एक किल्ले त्यांनी आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. खरं तर पुणे ही शहाजीराजांची जहागिरी आणि त्यामुळे शहाजीराजांचे सुपुत्र असणाऱ्या शिवाजीराजांच्या या कृतीकडे सुरुवातीला मुघलांनी दुर्लक्ष केलं. मात्र शिवाजीराजांनी एक एक करत अनेक किल्ल्यांवर आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली आणि मुघलांचं लक्ष आपोआप त्यांच्याकडे जायला सुरुवात झाली. आणि मग त्यांना रोखण्यासाठी चहूबाजूंनी डावपेच सुरू झाले. याचाच एक भाग म्हणून आदिलशहानं आपला सरदार अफजल खानाला स्वराज्यावर चाल करून पाठवलं. मात्र शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा गनिमी काव्याने वध केला आणि आदिलशाही हादरली. तर दुसरीकडे दिल्लीचा बादशाह औरंगजेबानं स्वराज्याचं पारिपत्य करण्यासाठी आपला मामा खुद्द शाहिस्ते खानाला स्वराज्यावर चाल करून पाठवलं. शाहिस्ते खान महाराष्ट्रात येताच त्यानं पुण्याच्या आसपासच्या सर्व मोक्याच्या ठिकाणांवर आपल्या कब्जा केला आणि त्यानंतर त्यानं आपला मोर्चा पुण्याकडे वळवला. पुण्यावर हल्ला करून त्यानं पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं आणि छत्रपती शिवरायांचा जो लाल महाल होता त्याच्यामध्ये आपलं बस्तान बसवलं. छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्यामुळं आपण त्यांना सह्याद्रीच्या कडेकपारीत जाऊन हरवू शकत नाही हा धडा त्यानं अफजल खान वधानंतर घेतला होता. त्यामुळंच त्यांना छत्रपतींना शिवरायांना मोकळ्या मैदानात आणायचं होतं आणि हाच हेतू मनात बाळगून शाहिस्ते खानानं लाल महालावर कब्जा केला होता. जवळपास 2 वर्ष त्यानं पुण्यामध्ये मुक्काम केला आणि इथल्या रयतेवर अनन्वित असे अत्याचार सुरू केले. चारी बाजूंनी इथल्या रयतेची कोंडी केली आणि ज्यामुळे शिवाजी महाराज खुल्या मैदानात येतील आणि त्यांचा बिमोड करण्यासाठी आपल्याला फारसं कष्ट पडणार नाहीत ही शाहिस्ते खानाची अटकळ होती. मराठे खुल्या मैदानात येऊन आपल्याशी 2 हात करणार नाहीत
ही जशी खात्री त्याला होती, तशीच मराठे कोणत्याही मार्गाने येऊन आपल्यावर गनिमी काव्याने हल्ला करतील ही धास्ती देखील शाहिस्तेखानाला होती। आणि या धास्तीपोटीच त्यानं पुण्याच्या परिसरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी वेगवेगळ्या चौक्या बसवल्या। येणाऱ्या जाणाऱ्यांची या चौक्यांमधून कसून तपासणी होऊ लागली आणि यातलीच सर्वात मोठी आणि महत्त्वाची अशी चौकी म्हणजे कात्रज घाटाकडून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर वसवलेली ही स्वारगेट चौकी। या चौकीवर शाहिस्तेखानानं घोडेस्वारांचा तगडा बंदोबस्त बसवला होता। घोडेस्वारांच्या या बंदोबस्तामुळेच या ठिकाणच्या या चौकीला स्वारगेट हे नाव पडलं असावं असंही मानलं जातं। यथावकाश शिवाजी महाराजांनी एका अंधाऱ्या रात्री एका वरातीच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये प्रवेश मिळवला। शिवरायांचं संपूर्ण बालपण त्या लाल महालात गेलं असल्यामुळं त्यांना लाल महालाचा कोपरान कोपरा आणि वाट न वाट माहिती होती आणि अशाच पद्धतीचा गनिमी काव्याचा वापर करून छत्रपती थेट लाल महालात घुसले। शाहिस्तेखान त्यावेळी जनानखान्यात बसलेला होता आणि याच संधीचा फायदा उठवून छत्रपती शिवरायांनी त्याच्यावर हल्ला चढवला। काही काळाच्या आतच झालेल्या हल्ल्यामुळे खान बिथरला आणि तो सैरावरा पळू लागला। याच संधीचा फायदा घेत शिवरायांनी खानावर वार केले, मात्र खानाने तो वार चुकवला आणि या वारामध्ये खानाची 4 बोटं तुटून पडली। जीवावर बेतलेलं संकट हातावर निभावलं हे पाहताच शाहिस्तेखानाच्या छावणीमध्ये गोंधळ सुरू झाला। लाल महालावर उडालेल्या या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळाच्या आतच आपल्या मावळ्यांसह सिंहगडाकडे कूच केलं। मात्र जाताना त्यांनी बैलांच्या शिंगांना पेटते पलिते बांधले आणि त्यांना कात्रज घाटाकडे पिटाळलं। मावळे कात्रज घाट चढून जात आहेत असं समजून खानाच्या फौजेनं कात्रज घाटाकडेच कूच केली। बराच वेळ खानाची फौज ही कात्रज घाटामध्ये मावळे समजून बैलांचा पाठलाग करत राहिली आणि याच संधीचा फायदा घेत छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहगडावर सुखरूप पोहोचले। कात्रज घाटात पोहोचल्यावर बैलांच्या शिंगांना बांधलेले पलिते पाहताच खानाच्या फौजेचा तिळपापड झाला आणि म्हणूनच आज देखील एखाद्याची दिशाभूल करून आपला कार्यभाग साधला की त्याला कात्रजचा घाट दाखवला असं म्हटलं जातं। तुटलेली बोटं घेऊन शाहिस्तेखान दिल्लीत परत गेला, मात्र त्यानं परत कधीही स्वराज्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही। शाहिस्तेखान जरी दिल्लीला परत गेला तरी त्यानं आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या ज्या ठिकाणी चौक्या उभारल्या होत्या त्या चौक्या नंतरच्या काळातही तशाच राहिल्या। सध्याच्या स्वारगेट परिसरामध्ये घोडेस्वारासह जे पथक तिथं नेमलं होतं आणि जी चौकी उभारली होती त्या चौकीचं नाव त्यामुळे स्वारगेट असं पडलं असावं असाही काही जणांचा अंदाज आहे। इतिहास काळातील घोडेस्वार आणि नंतरच्या इंग्रज काळातील गेट असं मिळून ते स्वारगेट झालं असावं असाही अनेकांचा अंदाज आहे। अशा या पुणे शहरातील सीमेवरील चौक्या इंग्रज काळातही तशाच राहिल्या। इंग्रजांनी सर्व कारभार आपल्या हाती घेतल्यानंतर पारंपरिक कोतवाली बंद होऊन त्या ठिकाणी त्यांनी पोलीस खातं सुरू केलं। त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी उभारलेल्या या चौक्यांची चौकी किंवा नाका ही नावे जाऊन कालांतराने याचंच पुढे रूपांतर गेटमध्ये आणि त्याचंच पुढे रूपांतर स्वारगेटमध्ये झालं असावं असाही एक मतप्रवाह आहे। 2 दिवसापूर्वी झालेल्या एका कुकर्मामुळे जरी हे स्वारगेट नाव आज चर्चेत आलं असलं तरी देखील स्वारगेट नावचा इतिहास फार मोठा रंजक आहे। आज स्वारगेट हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा डेपो मानला जातो। या ठिकाणाहून दररोज 1500 ते 1700 बसेसची ये जा होत असते। देशभरातून अनेक प्रवासी या ठिकाणाहून ये जा करत असतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।